कसे आहात सगळे? अपेक्षा करते की सगळे मजेतच असाल. गाईज आज आमचं स्पेशल प्लॅन होता तो म्हणजे आम्हाला एका छान ठिकाणी लंचसाठी जायचं होतं. असं ठिकाण आम्ही शोधत होतो जिथे मोकळी हवा असेल, छान व्ह्यू असेल असं आम्ही शोधत होतो आणि फायनली ते आम्हाला सापडलं. तर आम्ही आलो होतो खडकवासला डॅमजवळ ॲक्वेरियम हॉटेलला. तर ती हॉटेल जर इकडचे कोणी असेल तर त्यांना माहितीच असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासोबत मला हा एक्सपिरियन्स शेअर करायचा होता. सो आमचा एक्सपिरियन्स कसा होता तोच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर व्लॉग नक्की पूर्ण बघा. त्यानंतर आम्ही फायनली तिथे पोहोचलो. हॉटेलमध्ये प्रवेश करताच खूप शांत आणि रिलॅक्स फील होत होतं खरं तर. आणि फॅमिलीसोबत निवांत वेळ घालण्यासाठी ही जागा अगदी परफेक्ट आहे. आम्ही बाहेरचं सिटिंग निवडलं होतं. तिथून धरणाचा व्ह्यू खूप सुंदर असा दिसत होता खरं तर. आणि तिथे पोहोचल्यानंतर तिथे खूप जास्त हवा चालू होती आणि आमचं डिसाईड होत नव्हतं की कुठे बसायचं म्हणून. तर नंतर फायनली आम्हाला एक जागा निवडली आम्ही आणि छान होती ती जागा देखील. आणि इथे पाहू शकतात फायनली आम्ही त्या जागेवर बसलो आणि व्ह्यू तिथून व्ह्यू पाहू शकतात. खूप सुंदर असा धरणाचा व्ह्यू आपल्याला दिसत आहे. ते आपल्या माणसांसोबत असा वेळ काढला गेला पाहिजे. माझं असं म्हणणं नाही की प्रत्येकाने हॉटेललाच जाऊन एन्जॉय करा. कधी कधी आपल्या माणसांसोबत आपण निसर्गरम्य ठिकाणी देखील जाऊन या गोष्टी करू शकतो. त्यांच्यासोबत हसणं, बोलणं आणि छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेणं हे देखील खूप वेगळं असतं आणि खूप मज्जा येते. तर असा वेळ प्रत्येकाने काढावा आपल्या आयुष्यात. कामं तर होतच राहतील, घरातले कामं संपत नाही. त्यामुळे आपणच स्वतःसाठी आपण वेळ काढला पाहिजे. आणि अशा त्यानंतर इथे आरूच्या बसण्यावरून काहीतरी नाटकं चालू होते. त्याला तिथे त्या साईडला बसायचं होतं, धरणाच्या साईडला. त्याच्यावरून त्याचं काहीतरी चाललं होतं आणि त्यानंतर आरूचे सगळे नाटकं करून झाल्यानंतर शेवटी माझ्याजवळच येऊन बसला आणि त्याचं चालू होतं की मसाला पापड ऑर्डर करूया, कारण की आम्हालाही माहिती आहे की त्याला मसाला पापड खूप जास्त आवडतो. मग आम्ही मसाला पापड ऑर्डर दिला. त्यानंतर पुढचा मेनू काय मागवायचं ते आमचं ठरत नव्हतं. त्यानंतर तेही आम्ही डिसाईड केलं की काय मागवायचं. आणि तुम्ही इथून व्ह्यू पाहू शकतात. खूप सुंदर असा व्ह्यू दिसत होता. आणि एकच गोष्ट होती की खूप थंडी वाजत होती तिथे. पण असो खूप छान असं वाटत होतं, रिलॅक्स वाटत होतं. खूप दिवसानंतर असं अनुभवल्यानंतर खूपच छान वाटतं खरं तर. आणि त्यानंतर इथे मसाला पापड आला होता आणि आरूची एक्साइटमेंट तुम्ही पाहू शकतात. खूप खुश होता तो. आणि छान असा व्ह्यू बघत आम्ही छान मसाला पापड सुरुवातीला एन्जॉय केला. आणि तुम्हाला सांगते प्रत्येक स्त्रीचं च्या बाबतीत असं घडत असेल ॲक्च्युली. घरचे कामं, तेच कामं, रोजची रुटीन, त्यातून कधीतरी थोडा वेळ काढून बाहेर निघावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. आणि घरचे रोजचं तेच कामं, परत तोच स्वयंपाक, ते स्वतः आपण बनवणं आणि ते खाणं, यात खूप फरक असतो ॲक्च्युली. आणि बाहेर जाऊन थोडं रिलॅक्स वाटतं की आयतं मिळतं आणि त्याच्यानंतर गरम गरम आपल्याला सर्व केलं जातं आणि ती गोष्ट खूप छान वाटते खरं तर. स्त्रीला हे रिलेट करेल अशी गोष्ट आहे. प्रत्येक स्त्रीला ही गोष्ट रिलेट करेल अशी ही गोष्ट आहे. ती ते समजू शकते बाकीच्यांपेक्षा, मला असं वाटतं. सो गाईज, मी नेहमीच तुमच्यासोबत असे व्लॉग शेअर करत असते. जसे की आम्ही कुठे जेवायला गेलो किंवा विकेंड असला की विकेंडमध्ये आम्ही कुठेतरी फिरायला जातो, तर मी नेहमी तुमच्यासोबत असे व्लॉग शेअर करत असते. पण जर तुम्हाला माझी डेली रुटीन बघायची असेल किंवा डेली व्लॉग आवडतील तुम्हाला माझे बघायला, तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तसं मी नक्की तसे देखील व्लॉग शूट करेल आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि नक्की तुम्ही देखील असा एक्सपिरियन्स घ्या. खूप छान वाटतं खरं तर. आणि इथे आमचं या क्षणी आम्हाला एक गोष्ट कळली, ती म्हणजे आता प्रत्येकाला रिलेट करू शकते. आपण बाहेर गेल्यानंतर मुलांसाठी सुद्धा हा वेळ खूप छान महत्त्वाचा असतो. आपण मुलांसाठी सगळं करतो, सगळ्या गोष्टी घेऊन देतो, पण त्यांच्यासोबत कधी-कधी आपण आपल्या कामाच्या व्यापामुळे त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचं विसरतो. तर असा वेळ आपल्याला मुलांसोबत घालवता येतो, जो बाहेर गेल्यानंतर रिलॅक्स होतो आपण आणि त्यांच्यासोबत छान खेळणं, बोलणं अशा गोष्टी देखील घडतात आणि तेही मुलं देखील खूप खुश होतात या गोष्टींनी. तर ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे.
बऱ्याच दिवसापासून या हॉटेलला येण्यासाठी आमचं प्लॅनिंग चालू होतं, पण काही कारणास्तव जमत नव्हतं. तर फायनली हा प्लॅन आमचा सक्सेसफुल झाला आहे आणि आम्ही फायनली तिथे आलो आणि सगळा व्ह्यू वगैरे, जेवण छान एन्जॉय केलं आणि छान वाटलं. आणि यानंतर इथे मेन कोर्स आला होता आमचा आणि मेन कोर्स देखील खूप छान होता, टेस्टी होता. मेन कोर्स एन्जॉय केल्यानंतर काहीतरी स्वीट तर मागवावंच लागेल. तर आम्ही मागवलं होतं सिझलिंग ब्राउनी सगळ्यांनाच आवडते. सो आम्ही तेच ऑर्डर केलं आणि खूप टेस्टी होती ते देखील. ते झाल्यानंतर आम्ही बरेचसे फोटोज आणि व्हिडिओज क्लिक केले तिथे छान-छान. आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी प्लेग्राऊंड देखील होतं लहान मुलांसाठी. तर लहान मुलं असले की त्यांचा हट्ट आपल्याला पुरवावाच लागतो आणि आरूने देखील तेच केलं. प्लेग्राऊंड बघूनच त्याला असं झालं की काय करू आणि काय नाही. तर तिथे चालू होता त्याचा टाईमपास. तो खेळत होता. त्याला थोडा वेळ आम्ही छान असं एन्जॉय करू दिलं, खेळू दिलं. आरू खेळत होता तोपर्यंत आम्ही देखील एखाद्या चांगल्या ठिकाणी बसलो आणि तिथे आम्ही दोघांनी टाईम स्पेंड केला, छान गप्पा मारल्या. असा होता आमचा आजचा दिवस. त्यानंतर जर तुम्हालाही शांत, सुंदर आणि फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम घालवायचा असेल तर नक्की खडकवासला धरणाजवळ ॲक्वेरियस हॉटेलला एकदा नक्की ट्राय करा. खूप छान आहे, खूप छान वातावरण आहे. सो असा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्लॉगसाठी, नवनवीन व्लॉगसाठी मला नक्की माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय.